या एका स्त्रीच्या विषयात जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्ही पूर्ण आयुष्यभर कधीही फसणार नाही. हा व्हिडिओ विशेषतः त्या स्त्रियांसाठी आहे ज्या आपल्या चारित्र्याला वाचू इच्छितात आणि असे पुरुष जे आपल्या स्त्रीला नातेवाईकांसोबत पाहू शकत नाही. त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत अवश्य पाहावा. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय गहन माहिती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला हे समजून घेणे कठीण होणार नाही की ती कोणती एक स्त्री आहे जी जर गळ्यात पडली तर संपूर्ण कुटुंबाचा नाश करून टाकते. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय गहन माहिती मिळेल, विशेषतः त्या स्त्रिया ज्या आपल्या चारित्र्याला सतीच्या रूपात सजून ठेवल्या आहेत. त्यांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा. मित्रांनो, तुम्हाला या विषयाची माहिती एका कथेच्या माध्यमातून मिळेल. ही कथा खऱ्या घटनेवर आधारित आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. मित्रांनो, आता विलंब न करता चला कथेला आरंभ करू. मित्रांनो, एकेकाळची गोष्ट आहे जेव्हा देवर्षी नारदजी आकाशमार्गात विचरण करत होते, तेव्हा त्यांनी पाहिले की एक स्त्री जी आधीच विवाहित आहे ती परपुरुषासोबत एका शेतात संबंध बनवत आहे. जेव्हा देवर्षी नारदजींनी त्या स्त्रीला असे करताना पाहिले, तेव्हा ते मनात विचार करू लागले की अखेर एक स्त्री जी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथाचे व्रत ठेवते, ती स्त्री परपुरुषासोबत कसे संबंध बनवू शकते. मला या विषयात गहन माहिती गोळा करावी लागेल आणि स्त्रीच्या विषयात समजून घ्यावे लागेल. तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न उद्भवला. आता ते आपल्या प्रश्नासह फार चिंतित झाले. त्यांनी विचार केला की मी आपल्या प्रश्नाचे निराकरण कसे शोधू. तेव्हा त्यांना आठवले की स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथाचे व्रत ठेवतात आणि करवा चौथाच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीजीसोबत चंद्रदेवाची पूजा केली जाते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीकडे जाणे यावेळी उचित नाही, तर का नको मी चंद्रदेवाकडे जाऊन त्यांच्याकडूनच विचारू की स्त्रिया असे का करतात. कदाचित ते माझ्या या प्रश्नाचे सटीक उत्तर देऊ शकतील. मग काय, एवढे मनात विचार करताच देवर्षी नारदजी आकाशमार्गातून चंद्रदेवाकडे पोहोचले. आता चंद्रदेवांनी पाहिले की देवर्षी नारदजी त्यांच्याकडे आले आहेत. तेव्हा ते देवर्षी नारदजींना म्हणाले, हे देवर्षी नारदजी, तुम्हाला माझा प्रणाम. आज तुम्ही आमच्या इथे कोणत्या प्रयोजनाने आला आहात. तेव्हा देवर्षी नारदजी म्हणाले, हे चंद्रदेव, आज आम्ही तुमच्याकडे आपल्या एका प्रश्नाच्या मनसेसह आलो आहोत, कारण कदाचित तुम्हीच एक असे देवता आहात जे माझ्या या समस्येचे निराकरण करू शकता. देवर्षी नारदजींची बोलणे ऐकून चंद्रदेव म्हणाले, हे देवर्षी नारदजी, सांगा तुमची ती मसा कोणती आहे जी तुम्हाला इतके आहत करत आहे. तेव्हा देवर्षी नारदजी म्हणाले, हे चंद्रदेव, आज मी आकाशमार्गात विचरण करत होतो, तेव्हा मी पाहिले की एक स्त्री जी विवाहित होती ती परपुरुषासोबत संबंध बनवत होती. एक स्त्री विवाहित असूनही परपुरुषासोबत संबंध कसे ठेवू शकते. ती तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवते, तर मग ती आपल्या पतीला धोका का देते. देवर्षी नारदजींची बोलणे ऐकून चंद्रदेव म्हणाले, हे नारायण भक्त देवर्षी नारदजी, आज तुम्ही हा अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. वास्तवात तुमचा हा प्रश्न फार सराहीन आहे. कलियुगातील स्त्री परपुरुषासोबत संबंध म्हणून ठेवते कारण ती वासनेने भुकेली असते. जर तिला आपल्या परपुरुषाकडून वासनेची पूर्तता होत नसेल तर ती परपुरुषात आपल्या वासनेची पूर्तता करण्यासाठी उन्मुक्त होते. हे देवर्षी नारदजी, मी तुम्हाला या विषयात अतिशय ज्ञानवर्धक कहाणी सांगतो, जी ऐकून प्रत्येक माणसाला हे समजून येईल की ती कोणती एक स्त्री आहे जी आपल्या कुलाचा विनाश करून टाकते आणि त्या स्त्रीच्या कुलाच्या विनाशामागील कारण त्या स्त्रीच्या मागील वासना असते. परंतु हे देवर्षी नारदजी, मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे तुम्ही ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य ऐका, तेव्हाच तुम्हाला त्या एका स्त्रीच्या विषयात संपूर्ण माहिती मिळेल. चंद्रदेवांची बोलणी ऐकून देवर्षी नारदजी चंद्रदेवांना म्हणाले, हे चंद्रदेव, तुम्ही ही कथा सांगा. मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा पूर्ण ऐकेन आणि ही कथा माझ्याकडून जितके शक्य होईल तितकी संपूर्ण विश्व जगतात विख्यातही करेन, जेणेकरून कोणतीही इतर स्त्री आपल्या पतीसोबत असा विश्वासघात करणार नाही. देवर्षी नारदजींची बोलणे ऐकून
चंद्रदेव कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात, हे देवर्षी नारदजी, फार पूर्वीची गोष्ट आहे. मंगलपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता. त्या ब्राह्मणाची विद्वान ब्राह्मणामध्ये गणना होती. त्याला शास्त्रविद्येसोबत नक्षत्रविद्येचे पूर्ण ज्ञान होते. काही दिवसानंतर ब्राह्मणाच्या घरी त्याच्या पत्नीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. त्याची मुलगी पाहण्यास फार सुंदर होती. आता त्या ब्राह्मणाने आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळी नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थिती पाहिली तेव्हा तो फार घाबरला. परंतु त्याने आपल्या पत्नीला काहीही सांगितले नाही, कारण त्याची पत्नी नुकतीच प्रसव करून आली होती आणि ती आपल्या मुलीला पाहून फार प्रसन्न होती. त्यामुळे तो ब्राह्मण आपल्या पत्नीला अशी प्रसन्न पाहून तिला काहीही सांगत नाही. तो आपल्या मुलीचे नाव नर्मदा ठेवतो. नर्मदा आपल्या मातापिताची लाडकी मुलगी बनली होती. आता दिवस असे जात होते. आता पाहता पाहता त्या ब्राह्मणाची मुलगी कधी विवाहयोग्य झाली हे कळलेच नाही. आता त्या ब्राह्मणाला आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता सतावू लागली. तो ब्राह्मण आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळीच्या नक्षत्ररेषा पाहून फार घाबरलेला होता, कारण तिच्या जन्मकुंडलीत एक फार मोठा दोष होता. त्यामुळे तो आपल्या मुलीचा विवाह कोणाशीही करण्यास घाबरत होता. जेव्हा जेव्हा त्या ब्राह्मणाची पत्नी त्याला आपल्या मुलीच्या विवाहाची गोष्ट सांगायची की आपली मुलगी आता विवाहयोग्य झाली आहे, आता आपल्याला तिच्या लायक एक योग्य वर शोधून तिचा विवाह करून द्यावा लागेल, तेव्हा तो आपल्या पत्नीची गोष्ट टाळून टाकायचा. कारण त्याच्या मुलीच्या कुंडलीत असा दोष होता की जो कोणी त्याच्या मुलीशी विवाह करेल त्याची 4 ते 5 वर्षाच्या आतच मृत्यू होईल. यामुळे तो ब्राह्मण आपल्या मुलीचा विवाह कोणाशीही करण्यास घाबरत होता आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. असे काही दिवस जात राहिले. ब्राह्मणाच्या मुलीला पाहून गाव मोहल्ल्यातील लोक देखील आता त्या ब्राह्मणाच्या पत्नीला टोमणे देऊ लागले. एक दिवस ब्राह्मणाच्या पत्नीला रूपा नावाच्या एका स्त्रीने आपल्याकडे बोलावले आणि ती म्हणाली, बहीण, तुम्ही आपल्या मुली नर्मदाचा विवाह का करत नाही? मोहल्ल्यातील लोक तुमच्या पतीला अनापशनाप बोलत राहतात की एक जवान मुलगी घरात बसून ठेवली आहे, तिचा विवाहही करत नाही. तेव्हा ती ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, बहीण, मी माझ्या पतीला अनेकदा सांगितले आहे की आपल्या मुलीचा विवाह आता आपण करून द्यावा, परंतु जेव्हा जेव्हा मी माझ्या पतीला मुलीच्या विवाहाची गोष्ट करते तेव्हा तो माझी गोष्ट टाळतो. बहीण, आज मी आपल्या मुलीच्या विवाहाची गोष्ट माझ्या पतीला अवश्य करेन. एवढे म्हणून ब्राह्मणाची पत्नी तेथून निघून गेली आणि घरी जाऊन रागात काम करू लागली. थोड्या वेळाने जेव्हा ब्राह्मण तेथे आला तेव्हा ती त्याच्यावर रागावून म्हणाली, ऐका जी, आता मी काही ऐकणार नाही. आता तुम्हाला आपल्या मुलीचा विवाह करावाच लागेल. आसपासचे लोक आता आपल्याला टोमणे देत आहेत की एक जवान मुलगी घरात बसून ठेवली आहे, तिचा विवाहही करत नाही. आता मी काही ऐकणार नाही. आपल्या मुलीचा योग्य वर शोधून तिचा लवकरात लवकर विवाह करा. आता तो ब्राह्मण आपल्या पत्नीला कसे सांगेल की त्याच्या मुलीशी त्याचा विवाह होईल, त्याची मृत्यू होईल? पत्नीचे बोलणे ऐकून ब्राह्मणालाही वाटले, चला आता आपल्या मुलीचा विवाह करू आणि तिच्या लायक एक वर शोधू. मग काय, काही दिवसानंतर त्या ब्राह्मणाने आपल्या मुलीचा विवाह केला. विवाहानंतर त्याच्या मुलीचे जीवन काही दिवस ठीक चालले, परंतु काही दिवसानंतरच तिच्या पतीची मृत्यू झाली. जेव्हा ही गोष्ट त्या ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या पत्नीला कळली तेव्हा ब्राह्मणाला तर आधीपासूनच माहिती होते की माझी मुलगी ज्याच्या घरी जाईल त्याच्याशी विवाह करेल त्याची मृत्यू होईल, परंतु तरीही त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला ही गोष्ट सांगितली नाही. आता पतीशिवाय त्या ब्राह्मणाच्या मुलीने आपल्या सासरात काय करावे? ती पुन्हा आपल्या माहेरी आली. काही दिवसानंतर पत्नीच्या सांगण्यावरून पुन्हा ब्राह्मणाने तिच्या लायक एक वर शोधला आणि पुन्हा तिचा विवाह केला. त्याचप्रमाणे काही दिवस ब्राह्मणाच्या मुलीचे जीवन चांगले व्यतीत झाले. काही काळानंतर पुन्हा ब्राह्मणाच्या मुलीचा पती मरण पावला. आता चंद्रदेव म्हणतात, हे देवर्षी नारदजी, आता जेव्हा 2दा हे झाले होते आणि तिसऱ्यांदा त्याच्या पत्नीने आपल्या मुलीचा विवाह तिसऱ्या ठिकाणी केला, तेव्हा विवाह झाल्यावर ब्राह्मणाच्या मुलीने आपल्या सासरी जायला सुरुवात केली. तेव्हा ब्राह्मणाने आपल्या मुलीला म्हटले, हे मुली, आजपासून तुम्ही हे समजून घ्या की तुमचे माता पिता आता मरून गेले आहेत. आता तुम्ही जिथे जात आहात तिथेच राहा आणि आपल्या पतीची काळजी घ्या. तुम्हाला पुन्हा परत आपल्या माता पिताच्या घरी येण्याची काही आवश्यकता नाही.
आता आपल्या पित्याची बोलणे जेव्हा त्याच्या मुलीने ऐकली तेव्हा ती स्तब्ध राहिली. सोबत ती ब्राह्मणाची पत्नी देखील स्तब्ध राहिली. तिला हे समजले नाही की अखेर तिच्या पतीने असे का म्हटले. जेव्हा त्या ब्राह्मणाची मुलगी आपल्या सासरी गेली तेव्हा तिच्या पत्नीने आपल्या पतीला विचारले, हे प्रिय, तुम्ही आपल्या मुलीला असे का म्हटले की तुमचे मातापिता मरून गेले आहेत, आता पुन्हा परत या घरी येऊ नका. आता त्या ब्राह्मणाला आपल्या पत्नीला आपल्या मुलीच्या कुंडलीबद्दल सांगायचे नव्हते, परंतु पत्नीच्या वारंवार विचारल्यावर त्याने आपल्या पत्नीला म्हटले, हे प्रिये, जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली होती. तिचे नक्षत्र आपल्या मुलीच्या विवाहाला प्रतिकूल होते. तिच्या जन्मकुंडलीत दोष होता की आपल्या मुलीचा विवाह ज्याच्याशी होईल त्याची 4 ते 5 वर्षाच्या आत मृत्यू होईल, त्यापूर्वीही त्याची मृत्यू होऊ शकते. हे प्रिये, आता आपलेही वय झाले आहे. आपण आपल्या मुलीला कधीपर्यंत बसून खाऊ घालत राहू. उद्या आपण नसू तर आपली मुलगी इथे काय करेल. जर ती आपल्या घरी राहिली तर कदाचित भगवानाची कृपा झाली तर तिला कदाचित बाळ होतील, तर ती आरामात आपले जीवन आपल्या सासरी व्यतीत करेल. आपल्या पतीची बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला स्वतःवर फार शरम वाटू लागली की मी आपल्या पतीला किती वाईट भले बोलत होते, परंतु त्यांनी आपल्या मुलीचे भलेच इच्छिले होते, त्यामुळे ते तिचा विवाह कोणाशीही करू इच्छित नव्हते. माझ्याच चुकीमुळे 2 लोकांचे जीव गेले. आता काही काळानंतर इकडे त्या ब्राह्मणाच्या मुलीला विवाहाची 5 वर्ष पूर्ण झाली. त्या 5 वर्षात त्या ब्राह्मणाच्या मुलीला 2 मुलगे आणि 1 मुलगी झाली होती. त्यात एक मुलगा सर्वात मोठा होता आणि मुलगी सर्वात लहान होती. मोठ्या मुलाचे नाव राहुल होते आणि लहान मुलाचे नाव कुलदीप होते आणि मुलीचे नाव सुनीता होते. आता असेच वेळ जात राहिला, परंतु एक दिवस असा वेळ आला की अचानक त्यांच्या पित्याची मृत्यू झाली. आता चंद्रदेव म्हणतात, हे देवर्षी नारदजी, आता ब्राह्मणाच्या मुलीच्या कुंडलीत तर दोष होता की ती ज्याच्याशी विवाह करेल त्याची मृत्यू होईल. यामुळे हा तिचा 3रा विवाह होता. आता तिच्या 3ऱ्या पतीचीच मृत्यू झाली, ज्यामुळे ती ब्राह्मणाची मुलगी फार परेशान झाली. आता आपल्या 3ही मुलांसोबत ती आपल्या घरी आपल्या मुलांचा पेट पाळू लागली, कारण तिच्या पित्यानेही तिला माहेरी येण्यास मनाई केली होती. यामुळे ती आपल्या पित्याच्या घरी जाऊ शकत नव्हती. आता ती आपल्या मुलांचा पेट पाळते, त्यांना शिकवते, त्यांना लिहायला वाचायला शिकविते. आता जेव्हा काही काळ जातो तेव्हा त्या ब्राह्मणाच्या मुलीचे जे मुलगे होते ते मोठे झाले होते आणि आपले कार्य स्वतः करू लागले होते. मोठा मुलगा राहुल आता एक व्यापारी बनला होता आणि शहरात त्याचे स्वतःचे एक व्यापार होते. तो अनाजाची खरेदी करायचा आणि त्याला शहरात विकायचा. त्याची रेशीमची एक फार मोठी दुकान होती. राहुलचा एक फार चांगला मित्र होता, त्याचे नाव विनय होते. तो त्याच्या गावाच्या शेजारील गावात राहत होता. राहुलचा लहान भाऊ कुलदीप असूनही अभ्यास करत होता आणि बहीण सुनीता देखील अभ्यास करत होती. जेव्हा राहुल मोठा झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने त्याचा विवाह शेजारच्या गावातील एका मुलीशी केला, जिचे नाव मंजू होते. मंजू फार लाजाळू मुलगी होती. ती जितकी लाजाळू होती तितकीच रूपवतीही होती. राहुलची पत्नी बनण्याचे सारे गुण मंजूमध्ये विद्यमान होते. मंजू ज्या गावातून होती त्याच गावात विनय राहत होता. जेव्हा राहुलचे लग्न झाले तेव्हा काही दिवसानंतर राहुल पुन्हा व्यापाराच्या सिलसिल्यात आपल्या पत्नी मंजूला गावात आपल्या आईच्या सेवेसाठी सोडून शहरात आपला व्यापार सांभाळण्यासाठी निघून गेला. राहुल हे समजत होता की आता त्याचे लहान भाऊ बहीण अभ्यास करत आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात कोणतेही विघ्न येऊ नये. त्यांना वेळेवर खाणेपिणे मिळावे, जेणेकरून ते वेळेवर सारे कार्य करू शकतील. आणि त्यांच्या आईचाही आता वय झाले होते, ज्यामुळे त्यांना कार्य करण्यात त्रास होत होता. त्यामुळे राहुलने आपल्या पत्नी मंजूला गावातच सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा जेव्हा मंजूला काही हवे होते तेव्हा राहुल विनयला सांगून मंजूला ते वस्तू मिळवून देत असे. जर मंजूला कुठे यायचे होते तेव्हा राहुल विनयला सांगून मंजूला त्या ठिकाणी पोहोचून देत असे. मंजू देखील सुरुवातीला आपल्या सासूची फार सेवा करायची आणि आपल्या पती राहुलवर अत्याधिक प्रेम करायची. ती त्याला रोज पत्र लिहायची आणि त्या पत्रात राहुलच्या प्रेमाचे इजार करायची आणि त्याची हालचाल विचारायची. आता वेळ असाच जात राहिला. आता अचानक एक दिवस विनय राहुलच्या घरी आला. त्या दिवशी राहुलची पत्नी मंजू घरी काही कार्य करत होती. तेव्हा त्याने बाहेरून आवाज लावला, वहिनी कुठे आहात? बाहेर या. तुमच्या पिताजींची तब्येत फार खराब आहे
आणि त्यांनी तुरंत मला तुमच्याकडे पाठवले आहे आणि ते तुम्हाला भेटायला इच्छित आहेत. जेव्हा मंजूने विनयची एवढी बोलणी ऐकली तेव्हा ती धावत विनयकडे पोचली. इतक्यात मंजूची सासू देखील आली. जेव्हा ती विनयला बाहेर पाहते तेव्हा ती विनयच्या घरी येण्याचे कारण विचारते. तेव्हा विनय म्हणतो, आई, मंजू वहिनीच्या वडिलांची तब्येत फार खराब आहे. त्यांनी आता लवकर त्यांना आणण्यासाठी पाठवले आहे, त्यामुळे मी इथे आलो आहे. जेव्हा मंजूच्या सासूने विनयची बोलणे ऐकली तेव्हा ती मंजूला म्हणू लागली, सुनबाई, लवकर जा आणि आपल्या पिताजींची देखरेख कर. तेव्हा मंजू विनयसोबत त्याच्या सायकलवर बसून आपल्या गावाकडे निघाली. घरी जाऊन तिने आपल्या पिताजींची चांगली देखभाल केली आणि हळूहळू तिच्या पिताजींच्या तब्येतीत सुधारणा येऊ लागली. आता मंजूचा पती बाहेर राहत होता आणि ती आपल्या पतीला पत्रही लिहू शकत नव्हती. ती आपल्या माहेरी आली होती, त्यामुळे ती आपल्या पिताजींच्या देखरेखीत गुंतलेली राहिली. तिकडे विनय देखील रोज मंजूच्या पिताजींचा हाल विचारण्यासाठी मंजूच्या घरी येत असे. आता चंद्रदेव म्हणतात, हे देवर्षी नारदजी, मंजूला विनयच्या आत आता चांगुलपणा दिसू लागला होता. आता तिला विनयप्रती लगाव होऊ लागला होता. ती मनोमन विनयवर प्रेम करून बसली, परंतु विनयच्या मनातील खोटेपणा ओळखू शकली नाही. कारण विनय एक आळशी मुलगा होता. तो कोणतेही काम करत नव्हता आणि त्याला जुगाराची फार मोठी लत होती. सोबत तो स्त्रियांसोबत गमनही करत असे. दिवसभर वासनेच्या चक्रात धूत राहत असे. तो आपल्या वासनेची पूर्तता करण्यासाठी वेश्यांचे गमन करत असे. मंजूला ही गोष्ट माहीत नव्हती की विनयची नजर आता मंजूवर पडली आहे. इकडे मंजू देखील आता विनयवर प्रेम करू लागली होती. आता जे ती आधी आपल्या पती राहुलला पत्र लिहायची, तिने ते पत्र लिहिणे बंद केले. तिकडं राहुल शहरात परेशान होता की अचानक त्याच्या पत्नीचे पत्र येणे का बंद झाले. आता राहुलने जेव्हा याची चौकशी केली तेव्हा त्याला कळले की मंजू आता आपल्या घरी आहे, आपल्या पिताजींची देखभाल करत आहे. तिच्या पिताजींची स्थिती फार खराब आहे. त्यामुळे राहुलनेही विचार केला, चला, काही हरकत नाही, पाहूया. जोपर्यंत मंजूच्या पिताजींची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत मंजू पत्र कसे लिहू शकेल. ती देखील आपल्या पिताजींच्या सेवेत गुंतलेली असेल. राहुलच्या मनात हे सर्व चालले होते, परंतु मंजूचे पिताजी तर काही दिवसातच ठीक झाले होते आणि मंजू तर काही वेगळाच विचार करून बसली होती. विनय रोज मंजूच्या घरी येत असे, त्यामुळे मंजू आणि विनय रोज घुमण्यासाठी शेतात जायचे. एक दिवस जेव्हा ते दोघे शेतात गेले होते तेव्हा मंजूने विनयला म्हटले, विनय, जर तुम्ही माझ्या बोलण्याचा वाईट मानाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. तेव्हा विनयने मंजूला म्हटले, सांगा वहिनी, मी आपल्या बोलण्याचा कधी वाईट मानणार नाही. विनयने असे जतन करत बोलले जसा तो दुधाने धुतला असावा. जेव्हा विनयच्या तोंडातून मंजूने वहिनी शब्द ऐकला तेव्हा ती रागात म्हणाली, विनय, आजपासून कधीही तुम्ही मला वहिनी म्हणून बोलू नका, अन्यथा हे तुमच्यासाठी चांगले होणार नाही. आता विनयने म्हटले, ठीक आहे, मग मी तुम्हाला काय म्हणून बोलावू. आता विनयची गोष्ट टाळत मंजू म्हणाली, विनय, खरी गोष्ट तर ही आहे की मी आता तुमच्यावर फार प्रेम करते. जेव्हा विनयने मंजूच्या तोंडातून प्रेम शब्द ऐकला तेव्हा त्याच्या मनात तर आनंदाचे फटाके फुटू लागले. तो मनाने गदगद झाला की चलो, आता तर माझे काम झाले. आता वेश्याच्या गमनात माझे पैसेही खर्च होणार नाहीत आणि मी घरबसल्या संभोगही करू शकेन. विनय तर मंजूला हवी होती की ती त्याची होईल आणि तसेच झाले. आता हळूहळू गोष्ट वाढत गेली आणि मंजू विनयच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली. आता हळूहळू गोष्ट इतकी वाढली की खरोखर त्यांच्या दोघांमध्ये संभोग झाला आणि मंजूचे प्रेम विनयप्रती अधिक अडिक झाले. आता काही दिवसानंतर जेव्हा मंजूच्या सासरून बोलावणे आले तेव्हा विनयला भेटण्यासाठी मंजूने त्याला पुन्हा एक दिवस शेतात बोलावले. ते दोघे जेव्हा शेतात पोहोचले तेव्हा मंजूने विनयला म्हटले, हे प्रिय विनय, माझ्या सासरातून बोलावणे आले आहे. आता कदाचित मी तुम्हाला भेटू शकणार नाही, त्यामुळे जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल मी तुम्हाला एक पत्र लिहीन आणि तुम्ही मला भेटण्यासाठी माझ्या सासरी या. आता विनय तर वासनेचा आदी होता, त्यामुळे विनय मंजूची बोलणे मानतो आणि मंजू विनयला एवढे सांगून घरी येते. आता मंजूचे पिताजी मंजूला तिच्या सासरी सोडण्यासाठी पुन्हा विनयच्या घरी जातात. कारण मंजूचा कोणताही भाऊ नव्हता आणि बहीणही नव्हती, त्यामुळे मंजूला सासरी नेण्यासाठी मंजूच्या पिताजींना दुसरा कोणत्याही योग्य व्यक्ती दिसला नाही.
त्यामुळे ते विनयला बोलावण्यासाठी गेले. जेव्हा तिचे पिताजी विनयच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी विनयला म्हटले, बेटा विनय, तुम्ही माझ्या मुली मंजूला तिच्या सासरी सोडून या, तिच्या घरी बोलावणे आले आहे. जेव्हा विनयने मंजूच्या पिताजींच्या तोंडातून ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याने म्हटले, जी पिताजी, मी मंजूला तिच्या सासरी सोडतो. आता काय? विनय मंजूला तिच्या सासरी सोडून येतो आणि मंजू आपल्या सासरी जाते. जसे 2-3 दिवस जातात तेव्हा आता मंजूला विनयची फार आठवण येऊ लागते. कारण जेव्हा ती आपल्या घरी होती तेव्हा ती रोज शेतात विनयला भेटण्यासाठी जायची. त्यामुळे आता ती वासनेची पूर्तता करण्यासाठी विनयला हवे होते. त्याला भेटून एकदा त्याच्यासोबत संभोग करायचे होते. कारण राहुल तर आपल्या घरी दूर शहरातच राहत होता. तो आपले कार्य करत होता. मुश्किलने 6 महिन्यात एकदा राहुल आपल्या घरी येत असे आणि 5-6 दिवसातच तो पुन्हा निघून जायचा. एक दिवस जेव्हा मंजूला राहावे ना तेव्हा मंजूने विनयला एक पत्र लिहिले. मंजूने त्या पत्रात लिहिले, हे प्रिय विनय, मला तुमची फार आठवण येत आहे. मला असे वाटते की मी आता तुमच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आज तुम्ही मला भेटण्यासाठी माझ्या घरी या. आता काय? जेव्हा विनयला मंजूचे पत्र मिळाले तेव्हा तो ताबडतोब मंजूला भेटण्यासाठी निघाला. आता विनय आणि मंजू दोघे एकत्र घुमण्यासाठी निघाले. मंजूच्या सासूला हे सर्व आवडत नव्हते की तिची सून कोणत्याही परपुरुषासोबत सासरी घुमते. आपल्या माहेरी घुमत असेल तर गोष्ट वेगळी होती, परंतु ती सासरी कोणत्याही परपुरुषासोबत घुमत होती ते तिला बिलकुल आवडत नव्हते. विनय देखील मंजूला भेटून निघून जात असे आणि पुन्हा 3-4 दिवसानंतर तो परत येत असे. जेव्हा ही घटना 5-6 वेळा झाली तेव्हा तिच्या सासूने एक दिवस मंजूला म्हटले, मंजू, असे चालणार नाही. जोपर्यंत माझा मुलगा घरी येत नाही तोपर्यंत तुम्ही घरी कोणालाही बोलवू शकत नाही. मग तो तुमच्या माहेरचा तुमचा पिता असो किंवा कोणीही दुसरे. आता जेव्हा मंजूने आपल्या सासूची एवढी बोलणे ऐकली तेव्हा ती फार क्रोधित झाली, परंतु ती काही बोलू शकली नाही. आता दुसऱ्या दिवशी मंजूने पत्रात विनयला लिहिले, विनय, आता तुम्ही मला भेटण्यासाठी काही दिवस या. कारण माझ्या सासूला आता माझ्यावर शंका येऊ लागली आहे. जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हाच मी तुम्हाला बोलवेन. तिकडं विनय देखील आपल्या कामवासनेवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता आणि या दरम्यान मंजूची सासू एक दिवस 5 दिवसासाठी तीर्थस्थळावर निघून गेली. मग काय, आता तर मंजूला जणू छूट मिळालेलीच होती. आता ती रोज विनयला बोलवत असे, त्याच्यासोबत संबंध बनवत असे आणि जेव्हा तिचा देवर आणि नणंदची शाळेतून सुट्टी होत असे तेव्हा ती विनयला तेथून घरी पाठवून देत असे. एक दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा मंजूने विनयला आपल्या घरी बोलावून ठेवले होते. अचानक आता मंजूची नणंद सुनीता तेथे येते. तेव्हा ती काय पाहते की तिची वहिनी मंजू विनयला स्वयंपाकघरात बसवून जेवण वाढत आहे. आता सुनीताला विनयच्या चरित्राबद्दल सर्व काही माहीत होते. ती जाणत होती की विनय कशा प्रकारचा मुलगा आहे आणि तो कोणते कोणते कार्य करतो. त्याच्या मैत्रिणींना देखील तो रस्त्यात छेडत असे. त्यामुळे सुनीताने आपल्या वहिनीला म्हटले, वहिनी, तुम्ही कोणत्याही ऐऱ्यागेऱ्या व्यक्तीला असे घरी बसून खाऊ घालू शकत नाही आणि हा तर नीच जातीचा आहे आणि कदाचित तुम्हाला त्याच्या चारित्र्याबद्दल माहीत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी इतके प्रेमाने बोलता आणि तुम्ही त्याच्यासोबत जे घुमता ते देखील तुम्ही फार चुकीचे करता. याचे साथ सोडा, नाहीतर मी आपल्या भावाला तुमची तक्रार करेन. आता चंद्रदेव म्हणतात, हे देवर्षी नारदजी, जेव्हा विनयने सुनीताची अशी बोलणे ऐकली तेव्हा तो रागात थाळी सोडून तेथून निघून गेला. मंजूला आपल्या नणंद सुनीताची बोलणे आवडली नाही. मंजू ताबडतोब धावत बाहेर गेली आणि विनयला म्हणाली, विनय, तुम्ही रागावू नका. मी सुनीताला धडा अवश्य शिकवेन. जे केले आहे मी याचा बदला अवश्य घेईन. विनयनेही म्हटले, ठीक आहे मंजू, जर तुम्ही असे म्हणत असाल तर ठीक आहे, अन्यथा मी इथे आता कधी येणार नाही. एवढे म्हणून विनय तेथून निघून गेला आणि मंजू देखील आत घरी आली. ती विचार करू लागली, जरी सुनीता घरी राहिली तर नक्कीच माझ्या आणि विनयच्या प्रेमात अडथळा बनवेन. मी एक काम करते, या सुनीताला विष देऊन मारून टाकते, तेव्हा आमच्या प्रेमात कोणताही अडथळा उरणार नाही. आपल्या मनात हे विचार करून दुसऱ्या दिवशी जेव्हा ती जेवण बनवत होती, सर्वांसाठी जेवण बाहेर काढले आणि आपल्या नणंद सुनीतासाठी एका थाळीत जेवण बाहेर काढले आणि त्यात विष मिसळले. जेव्हा सुनीताने ते जेवण खाल्ले तेव्हा तिची मृत्यू झाली
आता कोणी हे जाणून घेऊ शकले नाही की सुनीताची मृत्यू कशी झाली. सुनीताची आई, तिचा भाऊ फार दुःखी होते. तिकडं मंजू मनोमन फार आनंदी होत होती की चलो, आता माझ्या आणि विनयच्या प्रेमातला काटा निघून गेला. आता आमच्या प्रेमात आणखी कोणी येणार नाही. जेव्हा ही गोष्ट राहुलला कळली तेव्हा तो सर्व काम सोडून ताबडतोब आपल्या गावात परतला. आणि गावात पोहोचून जेव्हा त्याने आपल्या बहीण सुनीताला मृत अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे प्राण पिळवटून गेले. कारण तो आपल्या भाऊ आणि बहिणीसाठी तर बाहेर राहत होता की त्यांना चांगले शिक्षण देता यावे, त्यांना चांगले खाणे देता यावे. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीलाही घरीच सोडले होते की त्यांना खाणे बनवावे लागणार नाही, घरचे काम करावे लागणार नाही आणि ते आपल्या भविष्याची चिंता करतील, आपल्या अभ्यासावर लक्ष देतील. परंतु त्यांची बहीण तर आता मरून गेली होती. आता उरला होता त्याचा भाऊ. काही दिवस राहुल घरी थांबतो आणि काही दिवसानंतर पुन्हा राहुल आपल्या पत्नी मंजूला सोडून व्यापाराच्या सिलसिल्यात शहराकडे निघून जातो. आता इकडे मंजू पुन्हा तीच प्रक्रिया पुनरावृत्ती करत राहते. काही दिवस असेच गेले. तेव्हा मंजूच्या सासूने आणि मंजूच्या दिराने देखील मंजूला म्हटले, पहा, आमच्या घरी हे सर्व चालणार नाही. जर पुन्हा असे काही झाले तर मी तुमची ही गोष्ट राहुल भैयाला तक्रार करेन. जेव्हा मंजूने आपल्या प्रेमी विनयबद्दल असे ऐकले तेव्हा तीही जोरात म्हणाली, जो ज्याला सांगायचे असेल सांगा, मी कोणालाही घाबरत नाही. हो, मी विनयवर प्रेम करते. जेव्हा मंजूच्या सासूने मंजूच्या तोंडातून एवढे ऐकले तेव्हा ती मंजूला म्हणाली, कदाचित माझ्या मुलीला तूच मारले असशील. जेव्हा तूच असे म्हणू शकतेस तर तू माझ्या मुलीलाही मारू शकतेस. मग काय? मंजूला पुन्हा राग आला. मंजू रागात म्हणाली, हो, मीच मारले आहेत आणि तुम्हालाही मारून टाकेन. जर तुम्ही लोक माझ्या आणि विनयच्या प्रेमात अडथळा आणाल तर तुम्हालाही मी मारून टाकेन. चंद्रदेव म्हणतात, हे देवर्षी नारदजी, आता तिने आपल्या मनात आणखी एक षडयंत्र रचले. त्यामुळे तिने आपले देवर आणि सासूला दोघांना मारण्याची एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी तिने खाण्याची डाळ बनवली आणि त्या डाळीत विष मिसळले आणि सर्वांसाठी डाळ वाढली. जेव्हा दिराने डाळ खाल्ली तेव्हा त्याला डाळ फार कडू लागली आणि त्याला ताबडतोब उलटी झाली. तेव्हा त्याने आपल्या आईला म्हटले, आई, आजची डाळ फार कडू आहे, मी ही डाळ खाणार नाही. त्यामुळे मंजूच्या दिराने तर डाळ खाल्ली नाही, परंतु त्याच्या सासूने बसल्या बसल्या सारीची सारी डाळ खाल्ली. आता काही वेळानंतर मंजूच्या सासूच्या पोटात जोराचं दुखणे सुरू झाले आणि अचानक पाहता पाहता तिची मृत्यू झाली. दिराला उलटी झाली होती, त्यामुळे दीर वाचला आणि मंजूच्या सासूने पूर्ण डाळ खाल्ली, ती मरण पावली. आता कुलदीपलाही कळले होते की हे सर्व काही माझ्या वहिनीचे केलेले आहे. त्याने आपल्या भावाला एक पत्र लिहिले आणि सर्व गोष्टी सांगितल्या, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. त्याने सर्व काही त्या पत्रात लिहून दिले की कसे त्याचा मित्र विनय त्याच्या घरी येतो, कसे ते दोघे घुमण्यासाठी जातात आणि कसे त्याने बहिणीला मारले आणि कसे त्याने आज आईला मारले आणि कसे त्याने धमकी दिली की तुम्हालाही मारून टाकेन. जेव्हा ते पत्र राहुलला मिळाले तेव्हा राहुल धावत घरी पोचला. आता राहुल मंजूकडे गेला आणि मंजूकडे पोचून म्हणाला, मंजू, या पत्रात काय लिहिले आहे, हे खरे आहे का? जेव्हा मंजूने ते पत्र वाचले तेव्हा ती दंग राहिली की माझ्या दिराने आपल्या भावाला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तेव्हा तिने म्हटले, हो, ही सर्व गोष्ट खरी आहे, मी विनयवर प्रेम करते. जेव्हा राहुलने आपल्या पत्नीच्या तोंडातून ही गोष्ट ऐकली की ती विनयवर प्रेम करते, विनय जो राहुलचा एक फार चांगला मित्र होता. राहुलने आपल्या पत्नी मंजूला काहीही म्हटले नाही. तो फक्त आपल्या पत्नीला हे म्हणाला, मंजू, जितके लवकर शक्य होईल तुम्ही माझे घर सोडून आपल्या प्रेमी विनयकडे जा, कारण तोच तुमच्या लायक आहे आणि तोच आता तुमची चांगली देखभाल करेल. आता तर मंजूला छूट मिळाली होती. तिकडं विनय देखील आला होता. ती विनयसोबत त्याच्या घरी पोचली. आता काही दिवस ठीक होते. काही दिवसानंतर मंजूला कळले की विनय फार नीच जातीचा व्यक्ती आहे. तो परस्त्रियावर आपली गंदी नजर ठेवतो आणि त्याच्या इथे डुकरांचा एक तबेला आहे. तो डुकरे देखील चारतो. आता तर मंजू आपल्या प्रेमी विनयसोबत डुकरे चारू लागली आणि आपल्या भाग्याला दोष देऊ लागली. हे मी कुठे फसले? कुठे मी एक राणीसारखे आपले जीवन व्यतीत करत होते आणि कुठे वासनेच्या चक्रात फसून आता मी आपले जीवन अधुरे केले आहे. आता माझे वृद्धापकाळ कसे कटेल? हाच विचार करून मंजूने तर आपला माथा पिटला. तिकडं राहुलने एक चांगली स्त्री पाहून आपला विवाह केला.
आणि आपल्या भावालाही आपल्यासोबत आपल्या व्यापारात सामील केले आणि दोन्ही भाऊ एकत्र राहू लागले. इकडे मंजूचे विनयसोबत वाईट हाल होते. ती आपल्या भाग्याला दोष देत होती की जर तिने राहुलला धोका दिला नसता तर आज ती देखील एक राणीसारखे राज्य करत असती. आता चंद्रदेव देवर्षी नारदजींना म्हणतात, हे देवर्षी नारदजी, स्त्रीला आजपर्यंत कोणी समजू शकले नाही ना कोणी समजू शकेल. स्त्री एक असे मायाजाळ आहे जी वेळ आल्यावर बदलते. स्त्री आपली असो किंवा परकी, त्यावर कधी विश्वास ठेवू नये. आता चंद्रदेव पुढे म्हणतात, हे देवर्षी नारदजी, आता मी तुम्हाला सांगतो की ती कोणती एक स्त्री आहे आणि तो कोणता एक पुरुष आहे ज्यापासून नेहमी दूर राहावे. ती एक स्त्री अशी आहे जी परपुरुषांसोबत संबंध ठेवते, ज्यांच्यासोबत उठते बसते आणि आपल्या घराला सोडून दुसऱ्याच्या घराकडे लक्ष देते. स्वतःला परकी आणि परक्याला आपले समजते. तर अशा स्त्रीपासून आम्हाला वाचून राहावे लागेल. अशी स्त्री आम्हाला नक्कीच अशा जाळ्यात फसवेन ज्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. स्त्रीचे असे मायाजाळ मनुष्याच्या पलीकडे असते. धरती लोकावर मनुष्य तर काय, देवता गंधर्व आजपर्यंत स्त्रीच्या चारित्र्याला समजू शकले नाही. तर मनुष्य तर काय वस्तू आहे जो आज स्त्रीच्या मायाजाळाला समजून घेईल. हे देवर्षी नारदजी, आता मी तुम्हाला सांगतो की तो कोणता पुरुष आहे ज्याला आपल्या घरी कधी बोलू नये. एक असा पुरुष जो कामी असेल, ज्याच्या आत वासना भरलेली असेल, जो नेहमी मदिरेचे सेवन करतो, वेश्याचे गमन करतो, दुसऱ्यांचे अहित करतो, मोठ्यांची इज्जत करत नाही, स्त्रियावर गंदी नजर ठेवतो. अशा माणसाला आपल्या घरी कधी बोलू नये. अशा माणसामुळे घराचा नाश होतो, जसे मंजूच्या घराचा नाश झाला. जर मंजूला विनय मिळाला नसता तर मंजू आजही राहुलसोबत आनंदाने आपले जीवन व्यतीत करत असती. हे देवर्षी नारदजी, आता तर तुम्ही समजून गेला असाल की ती कोणती स्त्री असते आणि तो कोणता पुरुष असतो ज्याला आपल्या घरी कधी बोलू नये. आता देवर्षी नारदजी म्हणतात, हे चंद्रदेव, आज तुम्ही मला जो ज्ञान दिले आहे, वाकई ते सर्व ज्ञान संपन्न आहेत. मी तुमच्याद्वारे सांगितलेल्या या ज्ञानाला संपूर्ण लोकात विख्यात करेन. मित्रांनो, ही होती एक खऱ्या घटनेवर आधारित कथा. ही कथा एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांकडे हात जोडून विनम्र निवेदन करतो की अशा पुरुषापासून नेहमी दूर राहा, जे मांस मदिरेचे सेवन करतात, वेश्याचे गमन करतात, परस्त्रियावर गंदी नजर ठेवतात, मोठ्यांची इज्जत करत नाहीत, देवतांचा अनादर करतात. असे माणसे राक्षसी श्रेणीत येतात. अशा माणसापासून नेहमी स्त्रियांना दूर राहावे लागेल. मग स्त्री विवाहित असो किंवा स्त्री अविवाहित असो, या प्रकारचे माणसे स्त्रीच्या भविष्याची खेळ करतात. स्त्रियांना आपल्या चरित्राची रक्षा स्वतः करावी लागेल, जेणेकरून त्यांना चरित्रहीन म्हटले जाऊ नये आणि त्या समाजात आपला वेगळा कीर्तिमान स्थापित करू शकतील. मित्रांनो, आशा करतो की आपल्याला आमच्याद्वारे सांगितलेली ही कथा आवडली असेल. आशा करतो की आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर कराल आणि लोकांना जागृत करण्यास आमची मदत कराल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. सोबतच जय श्री कृष्ण या व्हिडिओत कमेंट देखील करा. बाकी मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.